नमस्कार. आज आपण करूया अनारसा. व्हिडिओ सुरू करण्याआधीच मी म्हणते सॉरी, कारण लक्ष्मीपूजना दिवशीच मी अनारशाची रेसिपी शेअर करते. पण काय करणार, मी ही फर्स्ट टाईम करत होते ना, त्यामुळे थोडी भीती होती. पण अगदी छान आणि परफेक्ट झाले आहेत ना, म्हणून मी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. मी इथे छोटी वाटी तांदूळ घेतलेत. 3 दिवस हे भिजत घातलेले, पण हे रोज मी ह्याचं पाणी चेंज करायचे, स्वच्छ धुवायचे आणि ह्याला असंच भिजवून ठेवलेलं आहे. तिसऱ्या दिवशी बघा ह्याच्यावर थोडे बबल्स आले आहेत. आता ह्याला स्वच्छ धुवून एका चाळणीवर निथळत ठेवलेत. पाणी निथळलं की आपण ह्याला एका कपड्यावर असं सुकवायला ठेवायचं आहे. घरातच ठेवायचं आहे पंख्याखाली. आणि हे पूर्ण कोरडे झालेत, आतून हलके अगदी त्याच्यामध्ये दमटपणा आहे. आता हे मिक्सरवर आपण दळून घ्यायचे आहेत आणि मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यायचे आहेत. चाळलेलं पीठ मी वाटीने मोजलं आहे. बघा बरोबर 2 वाटी पीठ झालं आहे. त्यामध्ये 1 वाटी आपण गूळ घालूया. आता गूळ आपण हाताने मिक्स केला ना तर थोडा वेळ लागतो, म्हणून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं हे मिश्रण घालायचं आहे आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे पटकन हे सगळं एकजीव होतं. मिश्रण बघा छान अगदी एकजीव झालं आहे. त्याला हाताने थोडं मळून घेते आणि ह्याचे छोटे छोटे गोळे करून आपल्याला ते एका स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवायचे आहेत. मी छोटे गोळे केलेत, म्हणजे ते जेवढे हातात आपल्या बसतील ना तसे. तुम्ही याचा एक मोठा गोळा करूनही ठेवू शकता, पण मी असे छोटे केलेत. माझे साधारण 5 गोळे झालेले आहेत आणि आपल्याला हे असेच एक साधारण 4 ते 5 दिवसांसाठी ठेवायचे आहेत. आता मी ह्याच्यातला एक गोळा घेतला आहे आणि त्याच्यावर अगदी थेंबर एवढं दूध घातलं आहे. तुम्ही बघताय पिठाचा किती छान असा गोळा लगेच तयार होतो. जास्त घातलं ना दूध तर ते पातळ होतं. आता मी ह्याचे छोटे छोटे गोळे करून घेते. आता आपल्याला हे गोळे थापून घ्यायचे आहेत. मी इथे खसखस आहे ना ती व्यवस्थित भाजून बाजूला ठेवली आहे आणि आपली जी जाडी साखर असते ना ती घेतली आहे आणि त्यावर हे गोळे थापून घेते. साखरेमुळे काय होतं, ह्याला जाळी पडायला ना मदत होते. ही एक छोटीशी टीप आहे असं म्हटलं तरीही चालेल. आता बघा आपले जे गोळे थापून झाले, एकच एका वेळेस तळायचं आहे. आता आपलं तेलही छान तापलं आहे, त्यामध्ये अनारसा सोडून घेऊया. खसखस लावून फ्राय केलं की काय होतं, सगळी खसखस तेलात पडते आणि तेल खराब होतं. म्हणून या पद्धतीने तळून घ्या आणि सतत यावर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते ना चमच्याने तेल सोडत राहायचं आहे, कारण आपण अनारसा पलटत नाही. जी साखरेची बाजू असते ना ती वरच असते, मग वरून व्यवस्थित जाळी येण्यासाठी भाजण्यासाठी या पद्धतीने तेल यावर सोडत राहायचं आहे. अनारसे तळताना ना त्याच्यामध्ये खूप तेल राहतं, म्हणून मी एका प्लेटमध्ये पोहे घेतलेत आणि पोह्यांवर हे काढून ठेवायचे आहेत, म्हणजे सगळं तेल पोह्यांमध्ये शोषलं जातं आणि पोहे तुम्ही नंतरही यूज करू शकता. आता वरून यावर खसखस घालायची आहे आणि तुम्हीही नक्की करून बघा. खूप छान जाळीदार असे हे अनारसे तयार होतात. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप सारे धन्यवाद.